नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे. फॅशन नाही, डेली व्लॉग आपले. तर चला, आजचे जे काही कामं आहेत ते मला करायचे होते आणि बरंच कटिंग करून ठेवले होते. 2 हे शिवून घ्यायचे. त्यानंतर हा एक ब्लाऊज कटिंग करायचा आहे, बघू शकता. आणि ह्याच्यावरच्या साड्या मी फॉल लावून ठेवल्यात आणि ह्याच्यामधला सुद्धा हा एक ब्लाऊज शिवायचा आहे. तर जवळजवळ हे 2 आणि हे 2 आणि हाय कटिंग करून म्हणजे 4 ब्लाऊज मला शिवायचे आहेत. आणि काही साड्या आलेल्या आहेत, तर त्याचे मला ब्लाऊज पीस काढून अस्तरला द्यायचे आहेत. आणि अस्तर आणण्यासाठी ब्लाऊज पीस पण द्यायचे आहेत आणि साड्यांना फॉल पण आणायचे आहेत. तर बघूया त्याचं कसं काय काय होतं आहे. आणि बघू, तेवढं सगळं मी करून देते. पण नेमकं असं झालं की लाईट गेलेली आहे. आता मी सगळं आवरून बसले पण लाईटच गेली, काय करणार आता बघू. म्हटलं तेवढं ब्लाऊज कटिंग करून घेते आणि मग मात्र लाईट आली की शिवायला बसते. तर चला, त्यानंतर बसले कटिंग करायला. म्हटलं अगोदर हा ब्लाऊज कट करून घ्यावा, म्हणजे कसं एकदा शिवायला बसला तर मग सगळे एकामागे एक शिवून होतात. त्यानंतर अगोदर शिवायला बसलं नंतर कटिंगला मग कंटाळा येतो. मग त्यापेक्षा म्हटलं चला आज हा ब्लाऊज मी पूर्ण कट करून घेते आणि त्यानंतरच मग शिवायला घेते, म्हणजे कसं सगळे मग सोयीस्कर होतं. आणि मापाचा ब्लाऊज नव्हता दिला ह्या कस्टमरनी, पण त्यांच्या मापा अंगावरती मी लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे वहीवरती. म्हणजे बरेच दिवस झालं, म्हणजे आता एकदा जरी माप घेतलं ना तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावरून ब्लाऊज कमी जास्त माप वगैरे करून असं शिवता येतो. तर मग बऱ्याच वह्या आहेत माझ्याकडे अशा मापाच्या. तर मी सगळे मापं व्यवस्थित जपून ठेवते, कारण कस्टमर कसं कधी कधी घाई येतात, मापाचा ब्लाऊज आणत पण नाहीत. मी मागितला तरी मग कधी कधी लक्षात राहत नाही किंवा द्यायचं विसरतात. मग त्यामध्ये मग अर्जंट ब्लाऊज असेल तर मग वहीवर जी काही लिहिलेली मापं असतात मग ते मापं मी हे करत असते, टाकत असते. तर मग आता लगेचच म्हटलं चला पहिलं कटिंग करून घ्यावा. हा ब्लाऊज माझा पूर्ण कटिंग होत आला होता, म्हणजे अस्तरचं झालं होतं कटिंग पूर्ण. आता फक्त मेन फॅब्रिक माझं बाकी होतं कटिंग करायचं. आणि सिंपल बाही होती, बाकीचं काही जास्त बाहीला डिझाईन वगैरे नव्हती, पण बॅकला मात्र डीपमध्ये डिझाईन होती. आणि छान अशी काट वगैरे लावून असं साईडला राऊंड करून वगैरे मस्त अशी डिझाईन मला बनवायची होती. त्यांनी मला फोटो पाठवला होता, मला तशी ती बनवून द्यायची होती. तर म्हटलं पहिलं आता ह्याचं कटिंग करून लगेच शिवायला बसावं. आणि दुपारी मला 1:15 जेवायलासुद्धा जायचं होतं. तर खूप जास्त धावपळ होती एवढ्यामध्ये. कसं काय कामाचं नियोजन वगैरे सगळ्या गोष्टी हँडल करूनच करावी लागतात. म्हटलं ते कटिंग करून ठेवावं, जेवढा होईल तेवढा शिवावा आणि 1:15 जेवण वगैरे करून आले की बाकीचं कंप्लीट करावा. तर मग जेवण वगैरे करून आले आणि ही ब्लाऊज डिझाईन मी कंप्लीट केली. खूप सुंदर झालेली होती. हे ब्लाऊज डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या फॅशन डिझायनरच्या चॅनलवरती आहे. वटपौर्णिमा निमित्त स्पेशल ब्लाऊज डिझाईन असं टायटल दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवड असेल तर नक्कीच ब्लाऊज डिझाईन तुम्ही करू शकता. त्यानंतर ते पूर्ण ब्लाऊज डिझाईन बनवून घेतली. त्या ब्लाऊजला फिटिंग टाकायची बारी आली होती. म्हटलं पहिलं आता फिटिंग वगैरे करून घ्यावी आणि मग लगेचच पूर्ण बाकीचे कामं पण लगेच करून घ्यावे. आणि हा सुंदर ब्लाऊज ना फिटिंगमध्ये, आता बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई ब्लाऊजमध्ये फिटिंग आमची सरळ वगैरे येत नाही. तर आपल्या फॅशन डिझायनरचे जे चॅनल आहे त्याच्यावरती आपण रेग्युलर कटिंग, स्टिचिंग, टेलरिंग टिप्स, तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यावरती मी व्हिडिओ बनवत असते. तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि ही डिझाईन तुम्हाला आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही डिझाईन तर पूर्ण कंप्लीट झालेली होती. आणि आता 2 ते 3 दिवस वटपौर्णिमा आलेली आहे. मग बऱ्याच ताईंच्या माझ्याकडे ब्लाऊज अजून बाकी आहे शिवायचे आणि मला ते सगळे ब्लाऊज शिवून द्यायचे होते. आणि हे एक ब्लाऊज होता मुनिया पैठणी साडीवरचा, आणि तुम्हाला मी ह्याच्यावरची साडी पण मी दाखवलेली होती. हा पूर्ण बोटनेक ब्लाऊज डिझाईन केलेली होती, म्हणजे बोटनेक ब्लाऊज होता फ्रंटने आणि बॅकने सुद्धा. कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण बोटनेक असेल तर तो बोटनेक मानला जातो, किंवा फ्रंटला डीपनेक असतो, काहीला बॅकला बोटनेक हवं असतं. आपण तसाही ब्लाऊज शिवून देतो. आणि पफ स्लीव्ज होत्या. खूप सुंदर झालं होतं घातल्याच्या नंतर. आता एक नंबर लुक येणार आहे याच्यावरती, कारण ह्याच्यावरती मोराची सिंपल पैठणी डिझाईन आहे. खूप सुंदर दिसते बरं ही डिझाईन, कारण पैठणी ब्लाऊज स्वतः बायका विकत आणून शिवतात, पण हे साडीवरच आलेलं. आता मुलं थोडंसं बाहेर खेळत आहेत आणि माझा कंप्लीट झालेला आहे. तर हा सुद्धा बोटनेक ब्लाऊज आहे आणि मस्त असं मंदिर आकार दिलेला आहे. आणि खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. तसं तर मी सगळेच ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवते. आणि थोडेसे तर बाहीला काठ होते ना, तर बाहीचे काठ थोडे उरले होते, तर मग मी इथं थोडासा एक छोटासा बो बनवला. खूप सुंदर दिसतोय. आणि लेस वगैरे काही नाही लावली, कारण साडी मी तुम्हाला दाखवली होती एका व्हिडिओमध्ये. तर ही साडी खूप जास्त हेवी आहे, म्हणजे खूप भरलेली आहे, त्यामुळं
काही गरज नाही डिझाईन जास्त हे लेस वगैरे लावायची. सिंपल बोटनिक ब्लाऊज डिझाईन केलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. कॅनव्हास वगैरे टाकून मी इथे ही बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने ही डिझाईनसुद्धा, हे ब्लाऊजसुद्धा माझा रेडी झालेला आहे. आणि दुसरा एक बोटनेकचा होता तो सुद्धा रेडी झाला आहे. म्हणजे तुम्हाला दाखवते, हा एक आणि हा एक ब्लाऊज, दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते आणि हा जो हा शिवला आहे तो एका कस्टमरचा आहे. तर अशा पद्धतीने मी आज पूर्ण डिझायनर ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. आणि पाहू शकता इतका भयानक झाला आहे, खूप पसारा झालेला आहे. पण तरीसुद्धा मला एक ब्लाऊज स्टिच करायचा आहे. अगोदर आवरून घेते, मग नंतर स्टिच करते आणि मग नंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं असतं. त्यानंतर म्हटलं पहिलं सगळं आवरून घ्यावा. आता दिवाबत्तीची वेळ झालेली होती, तर म्हटलं पहिलं आवरून घ्यावा आणि तुम्हाला थोडक्यात ब्लाऊज दाखवते. अगोदर तर मी बॅक कॅमेराने दाखवलेच होते, पण तुम्हाला मस्त असे हे ब्लाऊज दाखवते. बाकीचे मापाचा एक ब्लाऊज होता तो सुद्धा व्यवस्थित करून ठेवला, बाकी सगळा पसारा ठेवून ठेवला. आता इथं माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी असं दिवाणखाली बाकीच्या गोष्टी ठेवत असते, लेसा वगैरे हे सगळं. त्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं, झाडून घेतलं आणि संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवून अजून एक ब्लाऊज स्टिच करायचा होता, कारण तो दुसऱ्या दिवशी मला पहाटे तो ब्लाऊज द्यायचा होता. सो असं होतं आजच्या रुटीन. थोडंसं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. असेच नवीन नवीन डेली डिझाईन, नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळून जाईल. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.